भीमथडी जत्रेमध्ये इन्फंट इंडिया नावाचा स्टॉल सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, कारण त्याच्या मागची स्टोरी सुद्धा काहीशी वेगळी आहे. तर आपण ती स्टोरी जाणून घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? मी डॉक्टर पृथ्वीराज बारगजे. आणि तुमचं? मी डॉक्टर जागृती बोरसे बारगजे. इन्फंट इंडियाच्या मागची नेमकी संकल्पना काय काय आहे? 22 वर्षांपूर्वी ज्यावेळेस संस्था सुरू झाली त्यावेळेस असं होतं की HIV चा एखादा पेशंट त्याची जर का डेथ झाली तर अक्षरशः बैलगाडीमध्ये त्याला घेऊन जाऊन एक खड्डा करून त्याला डायरेक्ट ती बैलगाडी पलटी केली जायची, म्हणजे कोणी हातही लावत नव्हतं. इतकी जास्त भीती होती. पण दुसऱ्या बाजूने आपण मेडिकली जर का पाहायला गेलं तर त्यांच्यासोबत जेवल्याने, त्यांना हात लावल्याने, त्यांच्यासोबत खेळल्याने, एकत्र राहिल्याने HIV होत नाही हे सर्वांना माहिती असून फक्त ते कागदोपत्रीच राहिलं होतं. तर कुठंतरी हा एक मेसेज द्यायचा होता. त्याच्यामुळं आम्ही 5 लोक, आमचा 5 लोकांचा परिवार त्यांच्यामध्ये राहिलोत. आम्ही त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी केल्या, तरी पण आम्हाला कधीही कुठल्या त्या आजाराचा प्रादुर्भाव झाला नाही. आणि कुठंतरी हा स्टिग्मा कमी व्हावा, सोशल ॲक्सेप्टन्स वाढावा, त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावा, या उद्देशाने संस्थेची सुरुवात झाली. तुम्हाला काय वाटतं, आता बदल होतोय? आपल्याला असं वाटत राहतं, पण आम्ही रोज त्या आजारासोबत जगत असताना आम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की बदल अजून खूप आपल्याला अंतर कापायचं आहे. कारण की आमची एक मुलगी आहे, अवघी 6वीला ती शाळेमध्ये जाते. तर दुसऱ्या मुलीने फक्त तिला हात लावला म्हणून ती घरी जाऊन आंघोळ करून आली. अशा प्रकारची मानसिकता आज पण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजून बरंच काम करण्याची गरज आहे. HIV बद्दल खूप सगळी जनजागृती नाही आहे किंवा नाही का गैरसमज पसरलेला आहे, तर त्याबद्दल काय मत आहे? असं आहे की मागच्या 25 वर्षांपासून अनेक नॅशनल प्रोग्राम शासन राबवत आहे. पण तरी पण मनातली जी भीती आहे समाजाच्या, तर ती कमी करण्यासाठी कुठं ना कुठं अपयश आलेलं आहे. आज चांगलं मेडिसिन आहे, चांगलं न्यूट्रिशन आहे, तर त्या पद्धतीने त्या बाबतीत चांगली प्रगती आहे. पण तरी पण समाजाच्या मनातली भीती कमी करण्यात कुठंतरी अपयश आलेलं आहे असं मला वाटतं. मला सांगाल की इन्फंट इंडियामध्ये तुमचा रोल काय आहे? मी इन्फंट इंडिया आनंदग्राम इथे प्रकल्प संचालक म्हणून काम बघत आहे. याच्यामध्ये मुलांचं जे काही संगोपन आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्यांच्या स्किलवर, या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतो. की 65पेक्षा अधिक विवाह तिथं झालेले आहेत आणि त्यांना 48पेक्षा जास्त HIV निगेटिव्ह अपत्यप्राप्ती झालेली आहे. मी तिथलं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन सगळं मी पाहतो. कलाग्राम ही संकल्पना काय आहे? आनंदग्राम संचलित कलाग्राम, याच्यामध्ये HIV एड्स पॉझिटिव्ह जे अनाथ मुलं आहेत आणि विधवा महिला आहेत, तर त्यांच्याद्वारे पूर्ण हस्तनिर्मित वस्तू बनवल्या जातात. त्याच्यामध्ये तुमचा रोल काय आहे? मी आनंदग्राम इथे मेडिकल काउन्सिलर म्हणून काम बघते. म्हणजे डॉक्टर आहेत? हो, डॉक्टर आहे. अरे वा. आणि हे काम बघत असताना मला असं जाणवलं की समाजामध्ये HIV चा खूप जास्त स्टिग्मा आहे आणि या स्टिग्मामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. आणि त्यातूनच त्यांना बाहेर काढण्यासाठी मी स्वतः डॉक्टर आहे, तर पण तरी कुठेतरी माझ्यात पण कला आहे, कलाकार पण आहे. डॉक्टर असली तरी कलाकार पण आहे. तर मला वाटलं की कलेच्या काय माध्यमातून आपण या मुलांचं नैराश्य दूर करूया, आणि म्हणून मग मी हे कलाग्राम सुरू केलं. आणि त्यातून असं जाणवलं की प्रत्येकामध्ये काहीतरी कलागुण आहे. आणि कलाग्राममध्ये खूप साऱ्या 40 ते 45 वस्तू अशा तयार झाल्या. प्रत्येक मुलात कला असल्यामुळे कोणी गोधडी शिवतंय, कोणी पिशव्या शिवतंय, कोणी पेंटिंग्स करतंय, स्टोन पेंटिंग्स, कोणी क्लेच्या वस्तू बनवतंय, कोणी मला हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स बनवण्यामध्ये मदत करतंय. अशा बऱ्याचशा वस्तू ह्या कलाग्रामद्वारे तयार करण्यात येत आहेत. आता आम्हाला तुमच्या वस्तू बघायच्या, तुम्ही काय काय बनवलेलं आहे? नक्कीच दाखवते. सुरुवात कुठून करूयात? तिकडून दाखवते. दाखव. तर ही ज्यूट बॅग आहे, हाताने शिवलेली आहे, हँड पेंट केलेली आहे, वॉशेबल आहे. हे सगळ्या मुलांनी, वेगळ्या मुलांनी प्रत्येक आपल्या कलेनुसार त्यांना पेंट केलेलं आहे. हे अशा पद्धतीने खूप सुंदर असं पेंट केलं आहे त्यांनी. अजून इकडे पण दिसते काय? हां, तर ही पायपुसणी आहे. हिचं मल्टिपल यूज आपण करू शकतो. पायपुसणी म्हटलं तरी ती खूपच जास्त सुंदर आहे. तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवते. तर ही दोन्ही बाजूने वापरता येऊ शकते. अशी पूर्ण गाठी मारून तयार केलेली आहे साड्यांपासून. तर टेबल मॅट म्हणून वापरू शकता, पायपुसणी म्हणून वापरू शकता, किंवा चेअरवर ठेवू शकता. म्हणजे ह्या यूज साड्या असतात का, कसं असते? हां, ह्या यूज साड्याच असतात. म्हणजे आपण रिसायकल प्रॉडक्ट्स पण बनवतो बरेच. टाकाऊपासून हो, टिकाऊ. टाकाऊपासून टिकाऊ. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, हे हँडवॉश सोप आहे. मी इकडे एक सॅम्पल दाखवते.
हे असं हँडवॉश सोप आहे. नळाला टांगलं की याचा तुम्ही रब करून हे करू शकता. म्हणजे हे खूप जास्त क्रिएटिव्ह पण वाटतंय आणि नॉर्मल सोपपेक्षा पण खूप छान वाटतंय. असे सगळे मुलांनी तयार केलेलं आहे. म्हणजे दरवेळेस कसं असायचं की ते सोप म्हणल्याच्या नंतर चौकोनी सोप, हो, पण हो, इकडे हो. जर बघत असाल तर एक असं द्राक्ष असल्यासारखं द्राक्ष वाटतं, चेरी असल्यासारखं असल्यासारखं वाटतं. वाटतं. हो, याला नेमकं काय म्हणतात, म्हणजे यांना तुम्ही काय नाव दिलं? आम्ही ग्रेप सोप म्हणतो. ग्रेप ग्रेप सोप. सोप हँडवॉश सोप. Yes. आणि इकडे पण दिसत आहेत मला ह्या ही धूपदाणी. रिव्हर्स धूपदाणी आहे. यामध्ये आम्ही व्हिडिओ पण प्ले करून ठेवला आहे. इथे धूप ठेवायची आणि त्यानंतर ही इथे खाली इथे महादेवाची पिंड आहे. तर इथे तो जसा दुधाचा अभिषेक होतो त्याप्रमाणे दुधाचा अभिषेक होतो. तर ही मुलांची संकल्पना आहे आणि हे सगळं मुलांनी बनवलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलाच पीस तुम्हाला रिपीटेड दिसणार नाही, की साचेबद्ध दिसणार नाही. धूपदाणीमध्ये अजून पण प्रकार आहेत वाटतं हो, तुमच्याकडे? धूपदाणीमध्ये अजून पण प्रकार आहेत. हे झोपडीच्या आकाराची आहे धूपदाणी, झोपडीसारखी आहे. त्यानंतर हे इग्लू घर असतंय ना त्या पद्धतीमध्ये ही आहे. त्यानंतर ही त्रिकोणी आकाराची आहे. हे अशा पद्धतीने त्रिकोणी ज्या आकाराची प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. प्रत्येकात क्रिएटिव्हिटी आहे. कलर कुठलाच रिपीट नाही आहे आणि कुठलीच डिझाइन रिपीट नाही आहे. सगळं कारण प्रत्येक मुलाने आपली कला त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि या समोर आपल्या पण अजून गोष्टी दिसतात या. या अगरबत्ती स्टँड्स आहेत. हे इकडे मी लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याला अगरबत्ती त्याच्या तोंडात खुचायची असं मुलांचा कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर हे पण अगरबत्ती स्टँड आहे. याच्यामध्ये मशरूमचा आकार घेतलेला आहे. हे पानाचे शिक्के उमटवून पानाच्या आकाराचं केलेलं आहे. हे इकडे मोदक लावलेला आहे. या अशा पद्धतीने अगरबत्ती स्टँड त्यांनी बनवलेले आहे. मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते, हो, तो दगड ही आहे. जी आहे. हा, आता मला याबद्दल सांगा ना जरा, इकडे येऊन सांगा. रामसेतूवरून आणलेला, रामसेतूमध्ये जो दगड वापरला जातो तर तो प्युमी स्टोन आहे हा. तर हे स्टोन आम्ही तिकडून आणलेले आणि त्यावर मुलांनी अशी सुंदर कलाकृती केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि ते बुडत पण नाही, म्हणजे ते तरंगतात. बुडत पण नाही, तरंगतात ते. हे अशा पद्धतीने. हे फक्त डॉक्टर नाही आहेत, ते आर्टिस्ट आहेत. थँक्यू. म्हणजे मला असं वाटतं की नाही का तुम्ही चुकून डॉक्टर झालात, मूळचे आर्टिस्ट आहेत. नाही, कदाचित मी डॉक्टर झाली म्हणून मी आनंदग्रामला गेली आणि आनंदग्रामला गेली म्हणून मुलांच्या संपर्कात आली. त्यांच्या कला काढता काढता मला माझ्या कलाही जास्त दिसून आल्या. अरे वा, खूप समर्पक उत्तर होतं. खूप Thank you. खूप. आता अजून इकडे एक गोष्ट दिसते, तर याबद्दल सांगा ना. हे जे दिसतं हे मिनी ट्रॅव्हल पाऊच आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये जे छोट्या वस्तू आपल्याला घेऊन जायच्या असतात तर त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे. आणि हे वेगळ्या वेगळ्या पेंट्स पण केलेले आहेत त्याच्यावर. अरे वा. हे असे हे सगळं मुलांनी पेंट केलं आहे. वॉशेबल आहे. हो, सगळं. एवढं सुंदर पेंट करतात हे मला पण माहित नव्हतं. पण जसं मी त्यांना काम दिलं की तुम्हाला पेंट करायचंय, तुम्हाला जसं वाटेल तसं करा, तर त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने त्याला पेंट केलेलं आहे. नक्कीच नक्कीच. नाही, मार्गदर्शन पण असावंच लागतं आणि तुम्ही ते योग्य पद्धतीने करताय, हो. म्हणजे ही कौतुकाची गोष्ट आहे. Thank आता आपण you. पुढची गोष्ट दाखवा मला, ही नेमकी काय आहे? हे तुम्ही फोटो फ्रेम म्हणून बघू शकता. असं तिथं फोटो लावू शकतो. ॲस्थेटिक दिसतं खूप जास्त. त्याच्यामध्ये ही असं फ्रीज मॅग्नेट पण आम्ही तयार केलेलं आहे. याला पेंटिंगमध्ये लावली आहे, मिनी पेंटिंग, आणि मॅग्नेट पण आहे. तर हे तुम्ही असंही वापरू शकता किंवा तुमचा फोटो पण त्यामध्ये वापरू शकता. हे सुद्धा मुलांनीच बनवलेलं आहे आणि हे सुद्धा त्यांच्याच म्हणजे कलर्स कॉम्बिनेशन सुद्धा. आता अजून नाही का, आता तुमचं जे क्षेत्र आयुर्वेद, हो. तर त्या संदर्भात पण काही प्रोडक्ट आहेत. हो. आता मला या प्रोडक्ट बद्दल सांगा. हे आहे आयुर्वेदिक हेअर ऑइल. हेअरफॉलसाठी मी तयार केलेलं आहे. 100% रिझल्ट आहे. पूर्णपणे आयुर्वेदिक आहे, कुठलंच केमिकल यूज केलेलं नाही आहे. त्यानंतर हे आहे आमचा त्वचामृत साबण. त्वचेसाठी बेस्ट आहे, रोज वापरलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर हा केशामृत साबण आहे. शॅम्पूमध्ये जे डेली केमिकल्स जास्त वापरलेले असतात तर त्याच्यामुळे बरेच हार्श इफेक्ट केसांवर दिसतात. तर ते अवॉइड करण्यासाठी मी हा शिकेकाई, रिठा, त्रिफळा, ब्राह्मी हे सगळं एकत्र वापरून आयुर्वेदिक सोप तयार केला आहे. बेस्ट रिझल्ट आहे याचा. त्यानंतर हा D10 साबण आहे. याच्यामध्ये पण मसूर डाळ, चंदन, कॉफी असे वेगळे वेगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स टाकलेले आहेत. स्किनसाठी खूप बेस्ट आहे, स्क्रबिंग इफेक्ट देतो. या तुम्ही स्वतः इन्व्हेंट केलं का? हो, हे स्वतः मी बनवले आहेत. या व्यतिरिक्त आयुर्वेदिक बाकी प्रोडक्ट्स पण आहे. लिप बाम आहे, काजळ आहे, त्यानंतर शतदौत घृत आहे. अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या आम्ही बनवतो. असं आता मला पाठीमागे रांगोळ्या दिसतात. हो, रांगोळ्या. हे मी फक्त मुलींना रॉ मटेरियल आणून दिलं आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला आवडेल तसं त्याच्यावर डिझाईन करा. तर तुम्ही बघू शकता की खूपच सुंदर पद्धतीने त्यांना रांगोळ्या काढलेल्या आहे. अरे वा. हे अशा म्हणजे
रॉ वेगळ्या- मटेरियल मधून नाही का त्यांची क्रिएटिव्हिटी. हो हो हो. त्यांना एकदा सांगितलं की खूप सुंदर पद्धतीने करतात आणि मला अपेक्षित नव्हतं. 2 वर्षापूर्वी आम्ही कलाग्राम सुरू केलं आणि 2 वर्षातच हे कलाग्राम खूप सुंदर पद्धतीने प्रतिसाद आम्हाला भेटतोय कलाग्रामला. डॉक्टर आर्टिस्ट असल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी होतीलच. आता पुढच्या गोष्टीकडे वळूयात. हे नेमकं काय? हे स्टोन पेंटिंग्स आहे. स्टोन पेंटिंगचा उद्देश हा होता की एक शोपीस म्हणून आपण वापरू शकतो किंवा पेपरवेट म्हणून वापरू शकतो. हे मी सुरुवातीला 1-2 केले, पण मुलांना असं वाटायला लागलं की वहिनी याच्यावर काहीतरी काढतायत. तर मुलं मला वहिनी म्हणतात. अरे वा. तर त्या काहीतरी करतायत, तर ते मला गोळा करून आणून द्यायला लागले की हा दगड बघा, याला सरफेस आहे, याच्यावर जमेल, याच्यावर जमेल. मग त्यांना म्हटलं थांबा, मलाच नका आणून देऊ, तुम्ही पण पेंट करा, तुम्हाला मी कलर्स प्रोव्हाइड करते. तर हे सगळं त्यांनी सुंदर पद्धतीने त्यांनी क्रिएटिव्ह केलं. आता हे पण तुम्ही बघू शकता, याच्यात मिनियन्सचे चेहरे काढलेत त्यांनी, त्यांचे एक्सप्रेशन्स असे सगळे मिनियन्सचे. हे इकडे कार आहे. आता हा शेप त्यांनी कारचा शोधला की ह्या दगडामध्ये कारचा शेप आहे असं. त्यानंतर हे असं सुंदर मुलींनी पेपरवेट केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो की एक दगड सुद्धा प्रेरणेचं साधन बनू शकतो आणि हो. कला दृष्टी असल्याच्या नंतर कुठेही कला दिसते. कुठेही कला दिसते. अगदी बरोबर दगडात आहे. सुद्धा. हो दगडात. आणि तुम्ही तर माणसं घडवताय. थँक्यू. तुमच्या माध्यमातून खरंच खूप मुलं आहेत, मुली आहेत, तर त्या इन्स्पायर होत आहेत आणि त्यांना एक नवीन आशा मिळते. आता पुढचं प्रोडक्ट दाखवा मला. हे काय? रेझिनचे किचन आहेत. हे हं. रेझिन लिक्विड पासून तयार केलेले. तर तुम्ही यात पण बघू शकता, याच्यामध्ये मुलांनी शंख, शिंपले, इकडे काय म्हणतात आपण, हे लाकडी भुसा असतो तो, इकडे माती टाकलेली आहे. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे किचन्स तयार केलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये पण क्रिएटिव्हिटी यात आहे. पण क्रिएटिव्हिटी आहे आणि हे सगळं ते जमा करून आणतात. बांधकामाची जी रेती असते ना, त्याच्यामध्ये हे शिंपले बारीक बारीक आकाराचे असतात. तर ते खिसे भरून माझ्याकडे आणतात आणि मला म्हणतात वहिनी आम्हाला काय सापडले बघा, याचं करा काहीतरी असं. मग मी ते त्यांनाच देते आणि सांगते की तुम्हीच करा काहीतरी याचं टाकून. एखादं सॅम्पल दिलं की ते सुरू करतात. यात पण तुम्ही बघू शकतात, हे पण रेझिनचे किचन्स आहेत. याच्यामध्ये फुलं प्रिझर्व केलेले आहेत अशा पद्धतीने. याच्यामध्ये फुलं आहेत. अरे Yes. हे सगळे. वा. म्हणजे असं म्हणू की कलाग्राम हे एक आनंदाचं साधन आहे. हो, आम्ही कलाग्राममध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. समाजातून भेटेल तेव्हा भेटेल, स्टिग्मा HIVचा जाईल तेव्हा जाईल, पण आम्ही स्वतः स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःचा आनंद कलेमध्येच शोधण्याचा प्रयत्न करतोय. अरे वा. खूप महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणलात तुम्ही. आता मला इकडल्या साईडला काही गोष्टी येतात, तर त्याबद्दल जरा सांगा. हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहे. याच्यामध्ये आपण बरेच पॉलिमर क्ले वापरतो याच्यामध्ये. तर हे पूर्ण हाताने केलेलं आहे. बघू शकता, हे मोदक आहे. त्यानंतर इकडे फिश आहे. हे पॉलिमर क्ले पासून तयार केलेले आहेत. कलर पण केलेला आहे. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे सॉफ्ट क्ले पासून तयार केलेले आहेत. ही सगळी मुलांची कला आहे याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये पण भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. खूप गोष्टी आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने बनवल्यात. शिवाय तुम्हाला अजून एक प्रोडक्ट दाखवते. हे शिंपले मी एका ठिकाणी नदीमध्ये मला सापडलेले आणि त्यांनी त्याला असं पेंट केलं. अरे वा. असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. कुठलीच डिझाईन रिपीट नाहीये. सगळं त्यांनी आपल्या मनाने वेगळ्या वेगळ्या साईज. हा शंख पण बघा किती छोटासा आहे आणि पेंट केलं. त्याला त्यांनी नवीन रंग दिलाय कलेने त्यांचा. आता यामध्ये तुम्ही बनवलेल्या कोणत्या गोष्टी येतात? मी पण पेंटिंग्स वगैरे करते, तर त्यामध्ये तुम्ही हे बघू शकता, ही पेंटिंग. अरे वा. त्यानंतर ही आहे. अशा बऱ्याच पेंटिंग्स पण आहेत. त्यानंतर हे आहे, ते इकडे आहे, ते इकडे. आणि या भिंतीवरच्या पण या भरपूर सगळ्या भिंतीवरच्या पण सगळ्या पेंटिंग्स आहेत. स्केच आहेत, पेन्सिल स्केच. त्यानंतर हे गणपतीचं आहे. पहिल्यांदा आर्टिस्ट, नंतर डॉक्टर, नंतर काउन्सिलर आणि मग त्यात सगळ्या गोष्टी प्रेरणेमध्ये तुम्ही कन्वर्ट करताय. हो. मला असं वाटतंय आनंदग्रामच्या माध्यमातून माझ्यातली कला मी बाहेर काढू शकते. सोबत मी मुलांचं काउन्सिलिंग करू शकते, त्यांचं हेल्थ बघू शकते. परिपूर्ण म्हणजे मला काम करायला भेटतंय आणि मला ह्या कामामध्ये खूप जास्त समाधानही वाटतंय. अरे वा. आता हा जो स्टॉल आहे भीमतडीमध्ये, तो एक्झॅक्ट कुठे आहे, काय आहे, मला त्याबद्दल जरा माहिती सांगा. भीमथडीमध्ये शिवाजीनगर येथे सिंचन नगरमध्ये भीमथडी जत्रा भरली आहे आणि ही इथे आम्हाला 32 नंबरचा स्टॉल भेटला आहे, इन्फंट इंडिया या नावाने.
म्हणजे आता इथं येऊन जर पुणेकरांना खरेदी करायची असेल किंवा महाराष्ट्रातून भरपूर सगळे माणसं येणार आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इथे तर यावंच सगळ्यांनी, मुलांची कला बघावी. फक्त सहानुभूती म्हणून नाही, तर तुम्ही क्वालिटीही बघू शकता. आणि तुमची एक खरेदी या मुलांना डोनेट नाही करत आहे, तर त्यांना स्वावलंबी बनवत आहे. तर सारखं आम्हाला डोनेट करा, आम्हाला म्हणजे ही भावना बाजूला राहून जाईल आणि मुलांना वाटेल की आम्हीही काहीतरी क्रिएट करू शकतो आणि आम्हालाही तेवढाच चांगला रिस्पॉन्स भेटू शकतो, हे मुलांमध्ये रुजवलं जाईल. आणि तुम्ही इथे येऊन पण खरेदी करू शकता. तुम्ही आनंदग्रामला पण येऊन खरेदी करू शकता. तिकडे पण आपलं आनंदग्रामला यायचं झालं तर कसं? आनंदग्रामला यायचं असेल तर तुम्ही औरंगाबादचं जवळचं स्टेशन आहे किंवा मग बीडला आल्यानंतर तिथून 15 किलोमीटरवर पाली गाव म्हणून आहे. तर तिथे बिंदुसरा डॅमच्या समोर आमचा एक सुंदरसा छोटासा डोंगर आहे. त्या डोंगरावर हे आनंदग्राम वसलेलं आहे. अरे वा, आनंदग्राम, कलाग्राम, किती सुंदर नाव वाटतंय ते. आणि हे सगळं इन्फंट इंडियाच्या माध्यमातून चालतं. हो हो, इन्फंट इंडिया. आता इन्फंट इंडिया नेमकं काय आहे? इन्फंट इंडिया गेल्या 20 ते 22 वर्षांपासून HIV एड्स पॉझिटिव्ह जे अनाथ मुलं आहेत आणि विधवा महिला आहेत, तर त्यांचं शिक्षण, संगोपन, पुनर्वसन, त्यांचं लग्न, त्यानंतर त्यांची पुढची पिढी जी काही येते, तर त्या सगळ्यांचं पालनपोषण वगैरे करते. आपल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच इन्फंट इंडिया. हो. अरे वा, सुंदर. आणि तुमचं काय मत आहे की समाजामध्ये अजूनही HIV बद्दलचं मत काय आहे? HIV बद्दल आपण म्हणतो की अवेअरनेस झाला आहे आणि आता तो स्टिग्मा राहिला नाही असं, पण आम्ही त्या HIV पॉझिटिव्ह मुलांसोबत राहतो आणि ते दिसतंय की त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही त्यांच्या खूप जास्त जवळच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात HIV पॉझिटिव्ह रुग्णांच्या, तर त्यावेळी जसं कॅन्सरला सहानुभूती भेटते ना, कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला सहानुभूती भेटते की त्या पेशंटला जाऊन भेटू, त्याला काहीतरी बोलू, म्हणजे प्रेमाने बोलू, असं प्रेमाने बोलू, तर ती सहानुभूती इकडे भेटत नाही. इकडे अजून सुद्धा स्टिग्मा आहे आणि तो स्टिग्मा दूर होण्याची खूप जास्त गरज आहे. इन्फंट इंडियामधले मुलं असतील किंवा मुली असतील लहान लहान, त्या शाळेत जातात किंवा कसं करतात किंवा त्यांचं कसं काय असतं? हो, शाळेत जातात ते. आधी आपल्याला आनंदग्राममध्ये शाळा वेगळी दिली होती की HIV पॉझिटिव्ह मुलं आहेत तर त्यांची स्पेशलच आपण शाळा हे करू, असं सुरुवातीला दिली. पण आम्हाला असं वाटलं की जर त्यांना तुम्ही असं शिक्षणाच्या बाबतीतही जर तुम्ही वेगळं करत असणार तर ते समाजाच्या मुख्य प्रवाहात कधी येतील, म्हणून मग आम्ही संघर्ष केला आणि त्या मुलांना जी रेग्युलर आपली गावातली शाळा आहे तर त्या शाळेत पाठवण्याचा प्रयत्न केला. बरेचशा अडचणी आल्या, पण आता मुलं जात आहेत शाळेमध्ये. आता इन्फंट इंडियामध्ये मुली पण भरपूर आहेत. हो. तर मुलींच्या शिक्षणाच्या बद्दल कसं असतं किंवा कुठपर्यंत शिक्षण घेतात त्या किंवा काय असतं त्याबद्दल? मुलींचं शिक्षण हे आपण पूर्ण व्यवस्थित पद्धतीने करतो. पाली हे गाव बीडपासून 10-15 किलोमीटरवर आहे. तर आपली स्कूल बसची व्यवस्था आहे, तर मुली तिथे जातात, कॉलेजपर्यंतचं शिक्षण घेतात. त्याशिवाय मुलं हे ITR, फार्मसी, नर्सिंग, सायन्स घेत आहेत. अशा छान पद्धतीने शिक्षणसुद्धा घेत आहेत. इथे तुम्ही निशाला बघू शकता, तिचं नर्सिंग झालेलं आहे. ती कलाग्राम पण बघते आणि माझ्यासोबत नर्सिंगचा पार्टही बघते. इकडे प्रतीक्षा आहे, इकडे खाली बसली आहे ती, तर ती तिचं फार्मसी झालंय, म्हणजे करते ती. आणि हिच्या पाठीमागे पण नाही, ती कॉलेज करते, आता 12वीला आहे ती. म्हणजे हे बघा, हे सगळे हसरे चेहरे. आणि हे जे हसरे चेहरे आहेत हे कलेच्या माध्यमातून आहेत. या ताई आहेत, त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्याचबरोबर त्या आर्टिस्टसुद्धा आहेत. आणि त्यांनी हे असं सुंदर कलाग्राम उभारलेलं आहे भीमथडीमध्ये. ही खरंच एक चांगली जागा आहे जिथं येऊन तुम्ही खरेदी करू शकत असाल. हे त्यांचे सगळे प्रोडक्ट आहेत. जर इथे कधी येणार असाल तर सहानुभूती नावाची गोष्टच नसली पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीची क्वालिटी बघा आणि त्यानंतर इथे खरेदी करा. आणि हो, इथली जी नाही का प्रत्येक गोष्ट जर तुम्ही खरेदी करताय तर तुम्ही त्यांच्या कलागुणांना वाव देताय आणि एका चांगल्या कामामध्ये सहभाग घेताय. कारण प्रत्येक वेळेस डोनेशन नावाची गोष्टच नसली पाहिजे. तर नाही का तुम्ही या सगळ्या गोष्टी खरेदी करा, तीच त्यांच्यासाठी कौतुकाची गोष्ट असणार आहे. आणि प्रत्येक कलेला दिलेलं हे एक चांगलं मूल्य असू शकतंय आणि ते मूल्य चांगल्या सत्कारणे जात आहे याचं आनंद असणार आहे.
खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली थँक्यू आणि तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.